हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग गार्डन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पण विकत मिळते तशीच टिफिन बॅग घरच्या घरी कशी बनवायची हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हे कसं बनवायचं, किती कापड लागणार आहे हे सगळं मी सांगणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला आज जी टिफिन बॅग बनवायची आहे त्यासाठी मी इथे ब्रोकेटचं मटेरियल वापरलेलं आहे आणि त्याचं जे मेजरमेंट आहे ते 27 इंच लांब आणि 15 इंच रुंद अशा पद्धतीने आहे। सेम मी अस्तर आणि सेम पेपर कॅनव्हास मी इथे त्याच मेजरमेंटचा कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला लागणार आहेत बेल्ट, म्हणजे जे बंद असतात आपल्या बॅगचे, तर ते शिवण्यासाठी आपल्याला 14 इंच लांब आणि 2 इंच रुंद अशी दोन पट्टी कट करून घ्यायची आहेत। ह्या ज्या पट्टी कट करून घेतलेल्या आहेत त्या आहेत आपल्याला चेन लावण्यासाठी लागणार आहेत। त्या 9 इंच बाय 2.5 इंचाच्या आहेत। या मेन फॅब्रिक आणि अस्तर अशा दोन मी कट करून घेतलेल्या आहेत। आता आपली शिलाईला सुरुवात करूयात। तर त्यासाठी आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवून त्यावरती अस्तर आणि त्यावरती कॅनव्हास ठेवायचा आहे। जे 15 इंच वाल्या दोन बाजू आहेत दोन्ही साइडच्या ते आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायचे। एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे कापड पलटवून घ्यायचंय, म्हणजे आपलं कॅनव्हास आहे हे आत जाईल आणि जे मेन कापड आहे ते आणि अस्तर आहे ते बाहेरच्या बाजूला येईल। अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते, कारण मला वाटतं की प्रत्येक गोष्ट मी जे करते दाखवते तुम्हाला ती तुम्ही ट्राय करू शकावं, तुम्ही हे वापरू शकाल अशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असते। आज जे मी मटेरियल वापरलेलं आहे ते थोडंसं जाड साईज मध्ये आहे, त्यामुळे मी इथे सिंपल पेपर कॅनव्हास वापरलेला आहे। तुमच्याकडे जर पातळ मटेरियल असेल तर तुम्ही कापडी कॅनव्हास वापरू शकता किंवा फोम वापरू शकता, जो पर्स मध्ये घालण्यासाठी येतो तो वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जर सिंपल तांदळाच्या पिशव्या धान्याच्या पिशव्या येतात त्या सुद्धा सेम मेजरमेंटने तुम्ही ते वापरू शकता। तर अशा पद्धतीने आपले हे चौकोन मी तयार करून घेतलेत, म्हणजेच आपलं कापड आहे हे व्यवस्थित पॅक बसेल आणि फिनिशिंग छान येईल। आता हे कापड तर तयार झाले, आपले हे बेल्ट तयार करून घ्यायचे आहेत। ही सोपी पद्धत आहे, मी खूप वेळा तुम्हाला अशी दाखवलेली आहे। तर हे आतली बाजू बाहेर काढायची आपल्याला, म्हणजे आपलं हे बेल्ट सुद्धा रेडी होतील। अगदी झटपट आपले बेल्ट तयार होतात। तुम्हाला याऐवजी तुमच्याकडे जर लेस असेल, अशा पद्धतीचे काट असतील साडीचे वगैरे, तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। आपल्याला आता या पट्टीवरती दोन्ही साइडहून दाब टिपू देऊन घ्यायचे, यामुळे आपले बेल्ट आहेत ते विकतच्या बॅग सारखे बेल्ट तयार होतील। आता आपल्याला चेन लावण्यासाठी जे कापड आपण कट करून घेतलं होतं ते आहे, त्याच्या आता तिन्ही बाजूंनी टीप देऊन घ्यायचे, एक बाजू ओपन ठेवायचे आणि हे कापड सुद्धा पलटवून घ्यायचे। तर हे दोन्ही भाग आपण रेडी करून घेणार आहोत आणि याला आपण चेन लावणार आहोत। तुम्हाला जर चेन लावायची नसेल तर हे पूर्णपणे स्किप करू शकता। तुम्ही इथे वेलक्रो लावू शकता सिंपल, किंवा टच बटन लावू शकता, जे पर्सला मॅग्नेट बटन येतात ते लावू शकता, किंवा ओपन सुद्धा ठेवू शकता। टिफिन बॅग तशा सुद्धा असतात। आता हे चेन लावण्यासाठी जे कापड घेतलेलं आहे ते सेम अंतरावर दोन्ही लागले जावेत, यासाठी मी याचा मध्य कट करून घेते। जे 15 इंचाची बाजू आहे त्याचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा आहे। तिथे आपल्याला काहीतरी टिक करून घ्यायचे आणि जे वरून कापड आहे ते 1 इंच मी सोडणार आहे आणि मग आपली ही पट्टी आहे ही लावून घेणार आहे। या सेम मेजरमेंटने जर तुम्ही केलं तर तुम्ही दोन्ही बाजूंनी सेम अंतरावरती ही पट्टी लावू शकता, यामुळे चेन तुमची व्यवस्थित बसेल आणि फिनिशिंग छान येईल। दोन्ही साइडला आपलं हे सेम कापड लावून झालेलं आहे। आता आपल्याला लावायची आहे चेन। तर त्यासाठी अशा पद्धतीची जी पर्सला लावतो तशा पद्धतीची चेन मिळते, तर ती मी 13 इंच लांब चेन कट करून घेणार आहे
आणि ही चेन आपल्याला लावून घ्यायची। तर याचा रोलर काढून घ्यायचा आणि या चेनचे 2 भाग करून घ्यायचे, म्हणजे एका बाजूला एक व्यवस्थित लावता येतो, दुसऱ्या साईडला दुसरी चेन लावता येते आणि यामुळे आपल्याला फिनिशिंग याचं छान येईल आणि चेन व्यवस्थित लावता येते। तर या पद्धतीने आपण दोन्ही बाजूंनी आपण चेन लावून घेणार आहोत। आपली ही दुसऱ्या बाजूची चेन सुद्धा आपली लावून झालेली आहे। वरून एक दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि आता आपल्याला लावायचे आहेत बेल्ट। तर बेल्ट लावण्यासाठी मी दोन्ही साइडहून 4.5 इंच सोडणार आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला हे बेल्ट लावून घ्यायचे। प्रॉपर फिनिशिंगने थोडेसं मेहनत घेऊन तुम्ही जर हे काम केलं तर दिसायला सुंदर आणि जशी विकत मिळते त्या पद्धतीने आपली ही बॅग तयार होते। तुम्ही हे शिवायला जर बसला तर तुम्ही एक ते 1.5 तासात ही बॅग तुम्ही शिवू शकता। तुमच्या आवडीनुसार तुमच्या आवडीच्या कापडाची तुम्ही अशा पद्धतीची ही बॅग घरच्या घरी बनवू शकता। तशा पद्धतीने दोन्ही बेल्ट आपले लावून झालेले आहेत। आता ही आतली जी बाजू आहे ती बाहेर काढायची अस्तरची आणि साइडहून आपल्याला दोन्ही बाजूंनी टिप देऊन घ्यायच्यात। दोन्ही साइडला मी 2-2 टिप देऊन घेतलेले आहेत। आता जे खालचे कॉर्नर आहेत त्यावरती आपल्याला 2.5 इंचाचा अशा पद्धतीने चौकोन तयार करायचा आहे। अगदी सिंपल आहे। 2.5 इंच किंवा 2 इंचाचे सुद्धा तुम्ही स्क्वेअर कट करू शकता आणि त्याचे जे कोन आहेत ते या पद्धतीने इथे टिप देऊन घ्यायचे। इथे सुद्धा आपण 2 ते 3 टिप देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे प्रॉपर आपलं पॅक होईल। आता जी सरळ बाजू आहे ती आपण बाहेर काढून घेऊया आणि आपली ही बॅग तर रेडी झालेलीच आहे। पण जर तुम्हाला विकत मिळते अशा पद्धतीचीच बॅग तयार पाहिजे असेल तर जे खालचे कोन तयार झालेले आहेत तिथून वरपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे। जिथे जिथे कोन आहेत तिथून वरपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीने टिप देऊन घ्यायची। चारही बाजूंनी खालच्या बाजूंनी सुद्धा तुम्ही टिप देऊन घ्या, म्हणजे तुम्हाला विकत मिळते तशा पद्धतीची ही बॅग रेडी होईल। आता आपल्याला याला रोलर घालायचा आहे चेनला आणि रोलर घातल्यानंतर चेनच्या दोन्ही साइडला आपण कापड लावून पॅक करून घ्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्ही प्रत्येक जण अशा पद्धतीची बॅग तुमच्या घरच्या घरी तुम्ही बनवू शकाल। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही बॅग कशी वाटली, टिफिन बॅग अशा पद्धतीच्या बॅग तुम्हाला बघायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा समजेल की तुम्हाला काय कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील। तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। आपली अशा पद्धतीने व्यवस्थित छान विकत मिळते अशा पद्धतीचीच आपली ही टिफिन बॅग रेडी झालेली आहे। भरपूर आतमध्ये जागा सुद्धा झालेला आहे आणि फिनिशिंग व्यवस्थित झालेला आहे। तर तुम्ही अशा पद्धतीची बॅग नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा।